प्रेमभाऊ कोकाटे मित्रपरिवार यांच्या वतीने अनंत चतुर्दशी निमित्त करण्यात आले भव्य महाप्रसादाचे वाटप। याबाबत सविस्तर बातमी अशी की अनंत चतुर्दशी निमित्त नांदेड शहरामध्ये विविध ठिकाणी गणेश भक्त मंडळींकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनंत चतुर्दशी निमित्त प्रेमभाऊ कोकाटे मित्रपरिवार सांगवी बुजुर्ग यांच्या वतीने अनंत चतुर्दशी निमित्त सांगवी बुजुर्ग आसना परिसरामध्ये भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये आनंदी वातावरण दिसून आले। यावर्षी सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली असून त्या अतिवृष्टीमधून सर्वांना दिलासा मिळावा व सर्वत्र सुख समृद्धी नांदावी असे साकडे प्रेमभाऊ कोकाटे मित्रपरिवार यांच्या वतीने यावेळी गणपती बाप्पाला घालण्यात आले। या महाप्रसादाचा हजारो भाविक भक्त मंडळींनी लाभ घेतला। यावेळी प्रेमराज भाऊ कोकाटे, राम आयर, गणेश मोरे, महेश निलेवार, चक्रधर पाटील, आशिष शिंदे, संतोष पाटील, अशोक पुरी, पद्माकर पवार, अशोक टक, गणेश खंदारे, कृष्णा रत्नपारखे, अमोल गिरी, सोनू पाटील, रावसाहेब पाटील, रामचंद्र पाटील, रामराव देशमुख, प्रभू वाघमारे, विवेकानंद बिरगाळे, राहुल जायभाये, पुंडलिक महाराज, लखन जोंधळे, सलीम शेख, विजय वाघमारे, बाबू, राजेश्वर पाटील, विष्णू पाटील, चंद्रकांत पाटील, पिंटू पाटील, विश्वनाथराव पाटील, साहेबराव सूर्यवंशी, निखिल पुरी, अभय शिंदे, कोंडिबा मुलमुले, सदाशिव थोरात, राजू गुंडेवाड, पूनम ठाकूर, अंकुश कोकाटे, राजेश कोकाटे यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती। बाप्पा गणपती चाललाय गावाला, गणपती चाललाय गावाला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा। आज गणेश आनंद चतुर्थी निमित्त आपण हा भला मोठा भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। कारण हे पूर्ण कार्यक्रम जे नियोजन लावलेले आहे भारतीय जनता पार्टी पक्ष जे आहे प्रभाग क्रमांक 3 यांच्या सर्वांच्या आयोजनातून हा कार्यक्रम आपण इथं व्यवस्थितरित्या पार पाडतो। हे यंदाचं म्हणजे 10वं वर्ष आहे जे भंडारा सतत आपण दरवर्षी या ठिकाणावर गणपतीची मूर्ती आहे मध्ये बसलेली त्यांच्याला प्रसाद दाखवून हा कार्यक्रम आपण इथं व्यवस्थितरित्या वाटप करतो। किती वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप? हे आता 2 ते 5 वाजेपर्यंत आपण टायमिंग दिलेला आहे। 2 ते 5 हा व्यवस्थित म्हणजे या टायमिंग मध्ये वाटप ठेवलेला कार्यक्रम। ते एवढं सांगू शकतो की गणपती बाप्पांनी जे यातून मार्ग काढते प्रत्येकाला स्थैर्य द्यावा, शक्ती द्यावा गणपती बाप्पानं। आणि प्रशासन जे आहे भाजपचंच असल्या कारणानं शासन आम्ही देखील आमच्या सर्व टीमच्या मार्फत या पक्षाला देखील वारंवार सांगत आहे की इथं पूरग्रस्तांना गरिबांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, त्यांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीनं, तर त्यांना आपल्या पक्षातर्फे सरकारतर्फे काही ना काही मदत भेटावी हा आम्ही देखील प्रयत्न आमच्या वतीने करीत आहोत। गणपती बाप्पाच्या सेवा चालत होतात, आजच्या विसर्जित करत आहात काय भाव? आज फारच भावनिक हा प्रसंग आहे। कारण 10 दिवस गणपती बाप्पांची मूर्ती त्यांची आरती केली, आम्ही गणपती बाप्पाचं गुणगान गायलं, भक्तिमय वातावरण झालेलं आहे पूर्ण आपल्या इथंच नाही तर पूर्ण देशभर झालेलं आहे। आणि आज त्यांचं विसर्जन म्हणजे हे मनाभावातूनच असं एक आपल्याला दुःख वाटायला लागले की गणपती बाप्पाला आपण विसर्जन करीत आहोत आणि पुन्हा 1 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागत आहे। गणपती बाप्पा चाललाय गावाला, चैन पडे ना माझ्या जीवाला, असं आमच्या इथल्या सर्व नागरिकांची अवस्था झालेली आहे। फारच असं म्हणजे ऊर दाटून चाललेलं आहे की गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी। काय असणार आहे गणपती बाप्पाला एवढं साकडं आहे की सर्वत्र सुखीनं संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्रांनी पश्यंतु महाकचे दुःख पुण्या, की सर्व जगाला सुखी ठेव, सर्वांचं कल्याण कर, एवढंच बाप्पाला सांगणं आहे। आणि पुढच्या वर्षी लवकर ये एवढी बाप्पा पुढे आमची सर्वांची विनंती आहे। भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रेमराज भाऊ यांनी दरवर्षी अनंत चतुर्दशीला हा कार्यक्रम घेतात। आता यावर्षी जे आहे सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, जगभर थैमान घातलं आहे पावसानं।
पुराणं आणि ह्या सगळ्या संकटामधून श्री गणरायानं सगळ्यांना हिंमत द्यावी